हां सर, काय झालं होतं तुम्हाला? कमरेपासून माझे एक पायापर्यंत जी नस जाते ती अतिशय खूप प्रमाणात दुखणं होतं त्याचं. एका साईडलाच फक्त हे हां. होतं. समोर चालताना तुम्हाला एकदम पाय असे फोल्ड होऊन जायचे, ताकदच नाही राहायची. हां, बसल्या ठिकाणी उभं राहायचो तर माझे असे पाय दोन्ही दुमडायचे. आता एका त्याच पायावर उभं राहून दाखवा. त्याच पायावर जो दुखत होता हा. असं असं करून बघा, काही दुखतंय का आता? हा ही मुवमेंट होत नव्हती माझी. हा, होईल आता हळूहळू आरामात होईल. ठीक आहे, चला. ॲक्च्युली आता हे जे सर आलेले आहेत ना, यांची पूर्ण बॉडी म्हणजे इथनं खालपर्यंत न वापरलेली आहे. पूर्ण मसल्स इतक्या स्टीफ आहे, तर मी ॲक्च्युली यांना वापस पाठवणार होतो, पण नंतर म्हटलं हे खूप दूरनं आलेले आहेत, तर त्यांना म्हटलं आपण एक एक्झरसाईज करून बघू. ते त्यांनी बरोबर केली, तर माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी त्यांना सांगितलं की मी फक्त थोडंसं काम करील आज, आणि तेवढं काम केलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं सायटिकाचं ज्या दुखण्यासाठी आलं होतं ते पण गेलेलं आहे. मसल वर्क तर मी केलेलंच आहे. आता मी त्यांना MRI काढून आणायला सांगतोय, सो दॅट काही दिवसांनी जेव्हा ते येतील तोपर्यंत मी केलेल्या मसल वर्कमुळे त्यांची बॉडी थोडी नरम पण राहील आणि इट विल हेल्प मी इन डुईंग गुड वर्क. आता तुम्ही जर यांना सांगाल की तुमची सर मान हलवून दाखवा, अरे वा हिरते, असं साईडला साईड बेंड, साईड बेंड. हां, यांचं साईड बेंड ऑलमोस्ट 10 डिग्रीज आहे फक्त. बघा काहीच नाही हलत. समोर वाकून दाखवा, हे बघा काहीच नाही. नाही ते नाही, मान, फक्त मान, काहीच नाही हलत. मानच हलत नाही त्यांची, लॉक्ड आहे. आता तिथे मान लॉक्ड असल्यामुळे मी तिथे त्रास देणार नव्हतो. त्यांना फक्त मसलवर केलं आहे, तिच्या मसल्स मी फ्री केलेल्या आहेत. आता पुढच्या 2-3 दिवसांनी जेव्हा पण ते येतील तेव्हा आपण त्यांना हळूहळू फ्रीडम देऊ. प्रत्येकाला एका व्हिजिटमध्ये ठीक करायला मी काही गॅरंटी घेत नाही. मी तुमच्या भल्यासाठी जे काम असेल तेच करतो. ओके, थँक्यू. नाही, खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो मी. पहिल्या ट्रीटमेंटमध्ये मला कमीत कमी 75% रिलीफ मिळाला आहे. अहो, काहीच नाही केलं आपण काम. चला, यू आर हॅपी. अंतःकरणापासून मला तेवढं हे वाटते, शाश्वती वाटते. होईल, सर्व चांगलं करून देतो तुमचं. थँक्यू व्हेरी मच सर.